नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नेटकॅप या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जी भरती निघाली आहे त्या भरतीचा ऑनलाईन फॉर्म हा कसा भरावा या संदर्भात हा व्हिडिओ आहे। तत्पूर्वी आपण या ठिकाणी थोडासा तपशील पाहू। या ठिकाणी टोटल किती जागा आहेत, किती पद आहेत वगैरे ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी टोटल 620 जागा आहेत आणि त्या 620 जागांमध्ये एवढी पद आहेत बघा। या ठिकाणी पाहू शकता हे पद क्रमांक आहेत। टोटल या ठिकाणी 30 पद आहेत। या 30 पदासाठी टोटल या ठिकाणी वेकन्सी दिल्या आहेत। कोणत्या पदासाठी किती जागा शिल्लक आहेत ते तुम्ही या ठिकाणी ते पाहू शकता, किती जागा शिल्लक आहेत वगैरे ते। तर या ठिकाणी पाहू शकता टोटल 620 पद आहेत। त्याच्यानंतर हे जे पद आहेत या पदांसाठी कोणती शैक्षणिक पात्रता लागणार आहे ती या ठिकाणी दिली आहे। पद क्रमांक 1 साठी बायोमेडिकल इंजिनियर पदवी 2 वर्षाचा अनुभव, पद क्रमांक 2 साठी सिव्हिल इंजिनियर पदवी वगैरे या पद्धतीने हे पदाचे आपले शैक्षणिक पात्रता राहणार आहे। तसेच खाली पाहू शकता वयाची अट पाहू शकता। 11 मे 2025 रोजी तुमचं वय हे 18 ते 38 वर्ष असले पाहिजे। तसेच मागासवर्गीय जी कास्ट आहे त्यांच्यासाठी 5 वर्षे सूट राहणार आहे आणि याचे नोकरीचे ठिकाण हे नवी मुंबई राहणार आहे। तसेच ओपनसाठी 1000 रुपये फी असणार आहे आणि बाकी सर्व कास्टसाठी 900 रुपये फी राहणार आहे। तसेच अनाथ प्रवर्गासाठी 900 रुपये फी राहणार आहे। तसेच या ठिकाणी महत्त्वाच्या तारखा पाहून घ्या। या ठिकाणी अर्ज करण्याची शेवटची तारीख हे 11 मे 2025 रात्री 11:55 पर्यंत तुम्ही हा ऑनलाईन फॉर्म भरू शकता आणि याची जी परीक्षा आहे ती नंतर कळवण्यात येईल, कधी तारीख आहे वगैरे ते। ती जर परीक्षेची तारीख जर तुम्हाला पुढची जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण वेळोवेळी ह्या जे अपडेट असतात, हॉल तिकीट कधी येणार, परीक्षा कधी असणार, ते सर्व डिटेल्स आपल्या चॅनलवर आपण अपलोड करत असतो। चला तर ऑनलाईन फॉर्म कसा भरावा यासाठी आपण सुरुवात करू। ऑनलाईन फॉर्म भरायसाठी आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल। तसेच या वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी रजिस्ट्रेशन नावाचं एक बटन आहे, त्या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। रजिस्ट्रेशन बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी थोडं पेज लोड होईल। लोड झाल्यानंतर आपल्याला पुढचा फॉर्म भरायचा इंटरफेस ओपन होईल। या ठिकाणी हे सर्व डिटेल ॲग्री करून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर खाली यायचं आहे। तर या ठिकाणी सांगितले आहे बघा, या ठिकाणी आपलं नाव टाकून घ्यायचं आहे। ज्या पद्धतीने आपलं 10वीचं मार्कशीटवर ज्या पद्धतीने नाव होतं त्या पद्धतीने या ठिकाणी नाव टाकून घ्या। मधलं नाव टाकून घ्या, त्याच्यानंतर आडनाव टाकून घ्या, त्याच्यानंतर आपल्या वडिलांचं नाव टाका, आईचं नाव टाका। या पद्धतीने या ठिकाणी माहिती भरून घ्या। त्याच्यानंतर खाली थोडं स्क्रोल करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी महत्त्वाची इन्फॉर्मेशन पाहून घ्या। या ठिकाणी तुमचा विचारेल या ठिकाणी तुमच्या नावात बदल आहे का, म्हणजे जर एखाद्या लेडीजचं लग्न वगैरे झालं असेल तर त्यांच्या नावात बदल असतो लग्नानंतरच्या नावात, तर त्या ठिकाणी त्यांनी येस बटनवर क्लिक करून आपल्या पुढची माहिती टाकून घ्यायची आहे। या ठिकाणी येस केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी नाव टाकायचं ऑप्शन येतो। लग्नानंतरचं जे नाव आहे ते लग्नानंतरचं नाव टाकून घ्या। तसेच तुमची या ठिकाणी जन्मतारीख टाकून घ्यायची आहे। जन्मतारीख टाकून झाल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे। तर या ठिकाणी आपल्याला आपले जेंडर सिलेक्ट करून घ्या। त्याच्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर टाका। तोच मोबाईल नंबर या ठिकाणी कन्फर्म डबल मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। याच्या ठिकाणी आपला ईमेल आय डी टाकून घ्या। सेम ईमेल आय डी आपल्याला या ठिकाणी पण टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर तुमचं जे 10वीचं मार्कशीट आहे त्या 10वीच्या मार्कशीटचा जो सीट नंबर होता तो सीट नंबर आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि तुमची 10वी कधी पासआउट झाला ते पासआउट महिना आणि ते वर्ष या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। हे सर्व डिटेल्स टाकून झाल्यानंतर या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी पाहून घ्या। तर या ठिकाणी आपल्याला एक्झाम सेंटर टाकून घ्यायचे आहेत। तर एक्झाम सेंटर चॉईस करायचं। या ठिकाणी 3 सेंटर द्यायचे आहेत। तुम्ही कोणतं पण देऊ शकता, ते जे तुम्हाला जवळ पडतं ते सेंटर द्या। त्याच्यानंतर 2 नंबरला पहिले जे सेंटर टाकले ते सोडून दुसरं कोणतं पण द्यायचं आहे। त्याच पद्धतीने हे 3 नंबरचं पण सेंटर या ठिकाणी आपल्याला या पद्धतीने द्यायचं आहे। या पद्धतीत तुम्ही पण तुमचे एक्झाम सेंटर सिलेक्ट करून घ्यायचे आहेत। सर्व झाल्यानंतर या ठिकाणी टिप या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे, बरोबर करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर जनरेट OTP या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। जनरेट OTP बटनावर क्लिक करून घेतल्यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP येईल। तो OTP आपल्याला खालच्या रकाने टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणची माहिती तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो। आलेला OTP आपण या ठिकाणी टाकून घेऊ। या ठिकाणी OTP टाकलेला, त्याच्यानंतर व्हॅलिड OTP या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। OTP सक्सेसफुल झालेला आहे। त्याच्यानंतर आय ॲग्री बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। खाली दिलेला कॅप्चा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर रिव्हेरीफाय या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण जी माहिती आत्ताच जी भरली ती सर्व या ठिकाणी दिसेल, तर ती सगळी बरोबर या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। सर्व माहिती बरोबर आहे या पद्धतीनं। सर्व माहिती बरोबर असेल तर एकदा खात्री करून घ्या। बरोबर असेल तर सबमिट या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर येस बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे।
या ठिकाणी एवढं झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ID पासवर्ड तयार होईल. तो ID पासवर्ड आपल्याला ईमेल ID आणि मोबाईल नंबरवरती येईल. तो आपल्याला या ठिकाणी सेव्ह करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी सर्व माहिती भरून झाली. त्याच्यानंतर या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. अप्लाय फॉर पोस्ट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला क्लिक हिअर टू अप्लाय पोस्ट या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कोणते पोस्ट पाहिजे त्या पोस्ट आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानुसार आपल्याला पुढं फॉर्म भरायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी टी बटनावर क्लिक करून घ्या. त्याच्यानंतर अप्लाय पोस्टची निवड करा या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर या ठिकाणी सर्व पोस्ट दिसतील. तुम्हाला कोणत्या पोस्टला अप्लाय करायचं ती या ठिकाणी पोस्ट सिलेक्ट करून घ्यायची आहे. तर या ठिकाणी आता मी सध्या एका पोस्टसाठी अप्लाय करून दाखवतो. JNM म्हणून आहे बघा, स्टाफ नर्स JNM या पोस्टसाठी अप्लाय करून दाखवणार आहे. त्याच पद्धतीने तुम्ही पण याच पद्धतीने तुम्हाला कोणती पोस्ट पाहिजे ती पोस्ट सिलेक्ट करून घ्या आणि याच पद्धतीने तुम्हाला पण अर्ज करून घ्यायचा आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी आपली टाकलेली माहिती दिसेल. त्याच्यानंतर खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला विचारेल मॅरिटल स्टेटस या ठिकाणी विचारेल. तर या ठिकाणी आपला स्टेटस कोणता आहे तो टाका. सिंगल असेल, मॅरिड असेल तर या ठिकाणी अनमॅरिड वगैरे करून घ्या. जर असेल तर मॅरिड करून घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपल्या बाकीची माहिती टाकून घ्यायची आहे. नॅशनॅलिटी इंडियन करून घ्या. त्याच्यानंतर तुमचे महाराष्ट्राचे रहिवासी आहात का तर या ठिकाणी येस बटनावर क्लिक करून घ्या. त्याच्यानंतर डोमासेल जर तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी डोमासेल कुठलं पद्धतीचं आहे तर या ठिकाणी तुमच्या डोमासेलच्या सर्टिफिकेटवर खाली लिहिलेलं असतं बघा. तहसीलदार असेल, सब डिव्हिजनल ऑफिसर असेल, एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असेल आणि त्याच्यात तालुक्याचं नाव असेल तर या ठिकाणी त्या पद्धतीने नाव टाकून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी डोमासेल कधी काढलं त्याची तारीख या ठिकाणी टाकून घ्या. त्याच्यानंतर डोमासेलचा जो सर्टिफिकेट नंबर आहे तो सर्टिफिकेट नंबर या ठिकाणी भरून घ्यायचा आहे. याच पद्धतीने आपल्याला खाली जातीचा पण उल्लेख या ठिकाणी करून घ्यायचा आहे. तुमची या ठिकाणी जात सिलेक्ट करून घ्यायची आहे. कोणती तुमची कास्ट आहे ती कास्ट सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर जर तुमची कास्टमध्ये येत असेल तर या ठिकाणी आपल्याला कास्टच्या डिटेल्स टाकून घ्यायचे आहेत. सेम या पद्धतीने या ठिकाणी टाकून घ्या. सब डिव्हिजनल ऑफिसर, तुमच्या तालुक्याचं नाव, त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट कधी काढलं ती तारीख, त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेटचा जो सर्टिफिकेट नंबर आहे तो नंबर टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी. त्याच पद्धतीने झाल्यानंतर जर तुम्ही कास्टमध्ये असं असेल तर नॉन क्रिमिनलची डिटेल्स या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे. सेम डिटेल्समध्ये आपल्याला तुमच्या सर्टिफिकेट कुठून तुम्हाला भेटलं ते डिटेल्स टाका. दिनांक आणि सर्टिफिकेटचा नंबर हे टाकून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला खाली यायचं आहे. तर या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट्स दिसतील. या ठिकाणी विचारायला आपल्याला पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर ID, पासपोर्ट, बँक पासबुक या 5 डॉक्युमेंटपैकी कोणतं पण एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तरी चालेल. तर या ठिकाणी आपल्याकडे पॅन कार्ड आहे तर या ठिकाणी येस करू. या ठिकाणी पॅन कार्डचा नंबर टाकून घ्यायचा आहे आणि पॅन कार्डवर ज्या पद्धतीने नाव आहे आपलं ते नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आणि बाकी सर्व डॉक्युमेंट्सला नो करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी माझी ओळख या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर आपण क्लिक करून घेऊ. त्याच्यानंतर ओके करू. त्याच्यानंतर आपल्याला पुढची माहिती टाकून घ्यायची आहे. या ठिकाणी आपल्याकडं कोणतं आरक्षण वगैरे आहे, आपण कशामध्ये मोडतं वगैरे ते सगळं व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे आणि होय नाही या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी मला कोणतं आरक्षण भेटत नाही आणि मी कोणती व्यवसाय वगैरे काय जॉब वगैरे करत नाही कुठे आणि कशाचा आम्हाला या ठिकाणी लाभ भेटत नाही तर या ठिकाणी मी प्रत्येक गोष्टीला नो करत आहे. तुम्ही पण नो करून घ्या जर तुम्ही कशाचा लाभ वगैरे भेटत नसेल, तुम्हाला कशाचं आरक्षण वगैरे भेटत नसेल तर. त्याच पद्धतीने या गोष्टी तुम्ही वाचून घ्या आणि वाचून तुम्ही या ठिकाणी यस वर नो वगैरे ते बटनावर क्लिक करून घ्या. व्यवस्थित वाचून घ्या. त्याच्यानंतर सेव्ह इन बटनावर नेक्स्ट बटनावर आपल्याला क्लिक करून ओके करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. आपला कोणता ॲड्रेस आहे तो ॲड्रेस टाकून घ्या. या ठिकाणी आपल्या गावाचं नाव टाकून घ्या. त्याच्यानंतर गावात आपण कुठे राहतो ते टाकून घ्या. त्याच्यानंतर आपला राज्य सिलेक्ट करून आपल्या देश सिलेक्ट करून घ्यायचा आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर देश सिलेक्ट करून झाल्यानंतर खाली आपल्याला या ठिकाणी आपलं राज्य सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी जिल्हा, त्याच्यानंतर या ठिकाणी आपला पिनकोड टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर सर्व डिटेल्स टाकून झाल्यानंतर या ठिकाणी विचारेल तुमचा हा ॲड्रेस आहे तो परमनंट आहे करस्पॉन्डंट दोन्ही सेम ॲड्रेस आहेत का, तरी आपल्याला असेल तर या ठिकाणी यस बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. ॲटोमॅटिक वरचे टाकलेली जी माहिती आहे ती या ठिकाणी खालच्या ॲड्रेसवरती येईल. त्याच्यानंतर आपल्याला सेव्ह नेक्स्ट बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे.
या ठिकाणी सर्व डिटेल्स टाकून घेतली, त्यानंतर सेव्ह नेक्स्ट आणि ओके करून घेऊ। त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला आता एज्युकेशन क्वालिफिकेशनची डिटेल्स टाकून घ्यायचे आहेत। सर्वप्रथम विचारायला आपल्याला तुम्हाला मराठी भाषा वगैरे येते का, तर या ठिकाणी आपल्याला येस करून घ्यायचं आहे, कारण आपण महाराष्ट्रात राहतो, आपल्या प्रत्येकाला मराठी भाषा येतेच, तर या ठिकाणी येस करून घ्यायचं आहे। जर तुम्ही नो जर केलं तर तुम्ही या ठिकाणी इलिजिबल राहत नाही। त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला 10वीची डिटेल्स टाकून घ्यायचे आहे। तर 10वी आपल्याला 10वीचा कोणता बोर्ड होता तो बोर्ड सिलेक्ट करून घ्या। 10वीला कोणत्या शाळेत होतं त्या शाळेचं नाव टाका। तुम्हाला 10वीला काय होतं, CGPA होतं किंवा पर्सेंटेज होतं तर ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्याच पद्धतीने तुम्हाला 10वीला किती मार्क्स पडले त्या ठिकाणी या ठिकाणी पडलेले मार्क आणि टोटल मार्क कितीपैकी किती पडले ते या ठिकाणी टाका। ते टाकल्यानंतर ॲटोमॅटिक या ठिकाणी पर्सेंटेज येईल। हे सर्व डिटेल्स टाकून झाल्यानंतर खालीच 12वीची पण डिटेल्स सेम टाकून घ्यायचे आहे। या ठिकाणी बोर्ड सिलेक्ट करून घ्यायचं आहे, 12वीच्या कॉलेजचं नाव, पर्सेंटेज CGPA सिलेक्ट करा, ऑप्टेन मार्क, टोटल मार्क, त्याच्यानंतर पर्सेंटेज इयर वगैरे पासिंग इयर या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। 12वी कधी पासआउट झाला ते वर्ष ठिकाणी सिलेक्ट करून घ्या। त्याच्यानंतर खाली यायचं आहे आपल्याला। आता आपलं काय होतं, JNM होतं म्हणजे या ठिकाणी डिप्लोमा आला, तर डिप्लोमाची या ठिकाणी आपल्याला माहिती टाकून घ्यायची आहे। जर तुम्ही कोणतं दुसरं पद सिलेक्ट केलं असेल तर त्या पद्धतीने या ठिकाणी क्वालिफिकेशन डिटेल्स येतील, तर त्या पद्धतीने क्वालिफिकेशन डिटेल्स सिलेक्ट करा। तुमचं ग्रॅज्युएशन येईल, पोस्ट ग्रॅज्युएशन येईल, डिग्री येईल, अजून वेगवेगळे काही पण येऊ शकतं, तर त्या पद्धतीने तुम्ही डिटेल्स टाकून याच पद्धतीने डिटेल्स टाकून घ्यायचे आहेत। डिग्री कोणती होती ते डिग्री सिलेक्ट करून घ्या, कोणत्या कॉलेजमध्ये पासआउट झाला ते टाका, कोणत्या वर्षी पासआउट झाला ती तारीख या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या। तुम्हाला CGPA होतं, पर्सेंटेज होते तर ते सिलेक्ट करून घ्या, पडलेले मार्क्स या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत। तर आता या ठिकाणी खाली विचारेल पोस्ट वाईज क्वालिफिकेशन ॲज अ स्टाफ। या ठिकाणी आता नर्सिंगच्या फॉर्म भरत आहे तर नर्सिंगचे डिटेल्स या ठिकाणी विचारत आहे। तर या ठिकाणी जर आपण नर्सिंगसाठी करत आहे तर या ठिकाणी येस करणार आहोत, आणि नर्सिंगचे जे सर्टिफिकेट टाकलेले आहे काढायला, तर त्या नर्सिंग सर्टिफिकेटचा या ठिकाणी आपल्याला नंबर टाकून घ्यायचा आहे। सर्टिफिकेट कधी आलं ते टाका, आणि सर्टिफिकेट कधीपर्यंत व्हॅलिड आहे ते डिटेल्स तारीख या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहे। सर्व डिटेल्स टाकून झाल्यानंतर सेव्ह नेक्स्ट या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। या ठिकाणी सर्व डिटेल टाकून सेव्ह झालेलं आहे, त्यानंतर ओके करू। तर या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात द्या, या ठिकाणी डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे आहेत। सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला फोटो अपलोड करून घ्यायचा आहे। तर फोटो अपलोड कसा करायचा या ठिकाणी दाखवतो। या ठिकाणी फोटो या ऑप्शनवर या बटनावर क्लिक करून घ्यायचा आहे, क्लिक हिअर टू अपलोड फोटो। या बटनावर अपलोड केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक सेल्फी पण काढून घ्यायची आहे आणि या ठिकाणी एक फोटो पण अपलोड करून घ्यायचा आहे। तर फोटो या ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी आपल्याला क्लिक हिअर टू कॅप्चर फोटो या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे, आणि आपल्याला जर फोटो अपलोड करायचा असेल तर अपलोड फोटो, तर या ठिकाणी या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। या बटनावर क्लिक करून घेतल्यानंतर या ठिकाणी आपल्याला फोटो अपलोड करून घ्यायचा आहे। फोटो अपलोड कसा करायचा या ठिकाणी लक्ष द्या। व्हाईट बॅकग्राऊंड पाहिजे आपल्याला, फोटोचा व्हाईट कलरचा बॅकग्राऊंड पाहिजे। त्यानंतर फोटोची साईज ही 80 ते 200 KB मध्ये असली पाहिजे, तरी ते असेल तर या ठिकाणी फोटो व्यवस्थित अपलोड होईल। तर याच पद्धतीने या ठिकाणी फोटो पण आपल्याला या ठिकाणी सेल्फी पण काढून घ्यायची आहे। सेल्फी काढायला आपल्याला या बटनावर आपण क्लिक करू, या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी तुम्हाला जर आता कम्प्युटरमध्ये करत असाल तर या ठिकाणी फोटो कसं सेल्फी कशी घ्यायची ते कळणार नाही, तर या ठिकाणी सेम पद्धतीने तुम्ही मी सांगितल्या प्रोसेसनं या ठिकाणी तुम्ही लॉग इन करून घ्या। लिंकवर क्लिक करून घ्याल्यानंतर तुम्हाला ID पासवर्ड आलेलेच असणार तुमच्या मोबाईल नंबरवरती। या ठिकाणी सर्व डिटेल्स पुढे या ठिकाणी मोबाईलमध्ये लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी कॅप्चर फोटो तुम्ही करून घ्यायचा आहे, आणि बाकीचे डॉक्युमेंट्स हे कम्प्युटरमधनं अपलोड केली तरी चालेल। तर या पद्धतीने या ठिकाणी फोटो आणि सेल्फी करून घ्यायचा आहे। त्याच पद्धतीने 2 नंबरचा ऑप्शन आहे, 2 नंबरचा ऑप्शन आहे सिग्नेचरचा। या ठिकाणी सिग्नेचर कशी अपलोड करायचे आहे, सिग्नेचरची साईज 80 KB ते 200 KB पाहिजे। फोटो JPG, PNG, JPG फॉर्मॅटमध्ये कोणता पण चालेल। या पद्धतीने बाकीचे पण डॉक्युमेंट्स करून घ्यायचे आहेत। या पद्धतीने 10वी क्लास मार्कशीट करून घ्यायचा आहे या ठिकाणी। तर या ठिकाणी 12वीचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट दोन्ही पण अपलोड करून घ्यायचं आहे या ठिकाणी। तर डॉक्युमेंट्स कोणत्या पद्धतीत अपलोड करून घ्यायचं आहे या ठिकाणी पाहू शकता। डॉक्युमेंट्स हे बाकीचे सर्व डॉक्युमेंट्स हे JPG पद्धतीने किंवा PNG किंवा PDF फॉर्मॅट कोणतं पण फॉर्मॅट असेल तरी या ठिकाणी चालेल। या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचे आहेत। या ठिकाणी 10वी झालं, 12वी झालं, तुमचे डिग्री सर्टिफिकेट असेल, डिप्लोमा झाला असेल तर या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट झाले असतील। त्याच्यानंतर खाली आपल्याला
डोमासील आहे, आपलं जर एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल, नर्सिंगचं जे डिप्लोमा सर्टिफिकेट असतील, या पद्धतीने सर्व डॉक्युमेंट्स करून घ्यायचे आहेत. पॅन कार्ड असतील, या पद्धतीने सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहेत. या ठिकाणी मी सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करून घेतो आणि तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवतो. तसंच या ठिकाणी खाली आपल्याला 900 रुपयाचं पेमेंट आहे कास्टमध्ये असल्यामुळे. जर तुम्ही ओपनमध्ये असाल तर या ठिकाणी तुम्हाला 1000 रुपयाचं पेमेंट दाखवेल. सर्व डिटेल्स झाल्यानंतर या ठिकाणी घोषणापत्र, सर्व डिटेल्स, परमिशन ॲक्सेप्ट करून घ्यायचे आहेत या ठिकाणी आणि मला मान्य आहे ॲग्री करून घ्यायचं आहे. आणि एकदा फॉर्म हा आपल्या प्रिव्ह्यू करून घ्यायचा आहे. भरलेला फॉर्म आपल्याला एकदा बघून घ्यायचा आहे, बरोबर आहे का नाही. बघून झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सबमिट ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. आणि पाहू शकता डॉक्युमेंट्स अपलोड केलेले या पद्धतीने दिसेल. सर्व डॉक्युमेंट्स फोटो बरोबर चिन्ह वगैरे असेल आणि व्ह्यू नावाचं एक ऑप्शन असेल. तर या पद्धतीने या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करून घेतलेले आहेत. तरी पण मी तुम्हाला एकदा दाखवतो डॉक्युमेंट कोणत्या पद्धतीने अपलोड करून घ्यायचं आहे. लास्टच आहे बघा इतर संबंधित कागदपत्र. या ठिकाणी मी कोणतं तरी एक डॉक्युमेंट अपलोड करून दाखवतो. याच पद्धतीने तुम्हाला हे डॉक्युमेंट्स अपलोड करायचं आहे. या पद्धतीनं क्लिक हेअर टू अपलोड डॉक्युमेंट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ड्रॉप फाईल अपलोड ब्राउझर या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण गॅलरीमध्ये किंवा फाईल मॅनेजरमध्ये येऊ. या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक स्पेसिफिक डॉक्युमेंट आपल्याला चॉईस करून घ्यायचं आहे. कोणतं डॉक्युमेंट्स आहे ते या ठिकाणी आपण डॉक्युमेंट्स या ठिकाणी सिलेक्ट करून घेऊ. डॉक्युमेंट सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी ऑटोमॅटिक हे अपलोड होईल. फाईल अपलोड सक्सेसफुल असा ऑप्शन येईल. त्यानंतर क्लोज करून घ्यायचा आहे. तर पाहू शकता या ठिकाणी व्ह्यू नावाचा ऑप्शन आलेला आहे. त्याच्यानंतर सर्व डिटेल झाल्यानंतर प्रिव्ह्यू करून घ्यायचा आहे. प्रिव्ह्यू बरोबर असेल तर आपल्याला सबमिट ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. सबमिट ऑप्शनवर क्लिक करून घेतल्यानंतर जर तुम्हाला असं जर अलर्ट येत असेल तर या ठिकाणी एकदा आपल्याला आपला सिग्नेचर, फोटो, सेल्फी आणि सिग्नेचर हे एकदा अपलोड झालेले एकदा चेक करून घ्यायचं आहे. मी चेक करून घेऊन तुम्हाला दाखवतो व्यवस्थित झालेलं आहे की नाही अपलोड ते. या ठिकाणी तिन्ही पण डॉक्युमेंट्स आपण चेक करून घेतलेले आहेत, अपलोड झाले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला सबमिट ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला सर्व आता डिटेल्स झालेले आहेत आपल्याला बरोबर. तर या ठिकाणी आपल्याला आता पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट आपण या सर्व पद्धतीने करू शकतो. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, वॉलेट, नेट बँकिंग. तर या ठिकाणी आता आपण QR कोड आपल्याला स्कॅन करून घ्यायचा आहे. QR कोड भीम UPI ऑप्शनवर क्लिक करून मेक पेमेंट 900 रुपये या बटनावर क्लिक करून घ्यायचा आहे. QR कोड ओपन होईल. त्याच्यानंतर आपल्या मोबाईलमधून UPI ओपन करा. गुगल पे, फोनपे काय असेल ते ओपन करा. त्याच्यानंतर ह्या स्कॅनर आपल्याला स्कॅन करून घ्यायचा आहे आणि पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट केले आपल्याला या ठिकाणी रिफ्रेश किंवा बॅकचं बटन दाबायचं नाही. आपल्याला तसंच थांबायचं आहे. ॲटोमॅटिक हे प्रिंट ऑफ प्रिव्ह्यू ऑप्शनवर जाईल. त्याच्यानंतर प्रिंटचा वरती कोपऱ्यात ऑप्शन येईल. इकडच्या कोपऱ्यात प्रिंटचा ऑप्शन येईल. त्या प्रिंटच्या ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला या ठिकाणी प्रिंटआउट डाउनलोड करून घ्यायचे आहे. प्रिंटआउट कशी डाउनलोड करायची या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. आता आपले पेमेंट पूर्ण झाल्यानंतर आपला असा इंटरफेस येईल. असा इंटरफेस आल्यानंतर या ठिकाणी जर तुमचा असा इंटरफेस आला असेल तर या ठिकाणी तुम्हाला प्रिंटचा ऑप्शन दिसेल या ठिकाणी. तर प्रिंटचं या ठिकाणी प्रिंटआउट काढून घ्यायचा. जर तुम्हाला असा इंटरफेस आला असेल, लॉगआउट झाला असेल, तर तुम्ही लॉग इन केलं असेल तर या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला अप्लाय फॉर पोस्ट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी ॲक्शन बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी ॲक्शन बटन दिसत आहे. या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता पेमेंट सक्सेसफुल झालेला मेसेज दिसेल. त्याच्यानंतर या ठिकाणी प्रिंटचा ऑप्शन येईल. त्या प्रिंटच्या ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला त्याची PDF डाउनलोड करून घ्यायची आहे किंवा प्रिंटआउट काढून घ्यायचा आहे. या पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे. जर याच्या हॉल तिकीट कधी येणार, याचा निकाल कधी लागणार, परीक्षा कधी असणार हे जाणून घ्यायचं असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपला WhatsApp ग्रुप जॉईन करायला विसरू नका जास्त माहितीसाठी. तसेच जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. त्यांना देखील ह्या गोष्टीचा, हा फॉर्म भरायचा कसा आहे याची गोष्ट माहिती झाली पाहिजे. हा फॉर्म आवडला. जय हिंद, जय महाराष्ट्र.